नमस्कार, मी राजुका. आज तुमचं परत एकदा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी निघालेली आहे फ्लाईटवर. आता माझी अमृतसरची फ्लाईट आहे. तर एक गुड न्यूज आहे की पियुष पण मला भेटायला येतात. सो आय एम सो एक्सायटेड. लेट्स गो, लेट्स गेट रेडी विथ मी. आज चहा ज्याशिवाय माझं काहीच काम होत नाही. ॲज ऑलवेज दिवसेंदिवस मला ॲडिक्शन होत चाललं आहे चहाचं. द फर्स्ट थिंग इज मॉइश्चरायझर. चेहरा खूप ऑइली आहे, त्यामुळे मी जेल बेस्ड लाईट मॉइश्चरायझर यूज करायचा प्रयत्न करते, जे की आहे पॉन्ड्स. माझी रात्रीची फ्लाईट असणार आहे, त्यामुळे मला सनस्क्रीनची वगैरे तर काही एवढी गरज नाही आहे. त्यानंतर आपण जाऊया फ्रेंडवर. सॉरी, आम्ही कॅमेरामध्ये बघून मेकअप नाही करू शकत, त्यामुळे मी मिररची पण हेल्प घेते. म्हणून मी तुम्हाला कदाचित कॅमेरा फेसिंग नसेल दिसत. फाउंडेशन जे की माझ्या शेडपेक्षा थोडं डार्क आहे, त्यामुळे आपण यामध्ये कन्सिलर मिक्स करणार आहोत. तर हे करायचं मिक्स मिक्स मिक्स. प्रत्येकाची आपापली पद्धत असू शकते फाउंडेशन वगैरे लावायची. मी तर या डॉट मेथडनेच यूज करते, कारण कळतं आपल्याला की सर्व ठिकाणी आपल्याला किती फाउंडेशनची गरज आहे. आणि एक डॅम्प केलेला ब्युटी ब्लेंडर जो मी यूज करत आहे माझं फाउंडेशन इव्हन ऑफ करायसाठी. पियुष तर ऑलरेडी पोहोचले आहेत अमृतसरमध्ये. आता त्यांना वाट बघावी लागणार आहे, जोपर्यंत मी तिथे पोहोचत नाही तोपर्यंत. ॲक्च्युली त्यांना त्यांच्या म्हणजे त्या टाईम नंतर ना फ्लाईट नव्हती नंतर नागपूरवरून, त्यामुळे त्यांना लवकर जावं लागलं. तुम्हाला फाउंडेशन थोडं जास्त दिसत असेल, पण एकदा मेकअप सेट झाला की ते आपोआप चेहऱ्यामध्ये ब्लेंड होत जातं. थोडं लूज पावडर मेकअप सेट करायसाठी.
हे सर्व एकदाच झालं त्यावर अप्लाय करायचा मेकअप फिक्सर. ॲक्च्युली हा मी फेसेस कॅनडाचा घेतलेला होता मेकअप फिक्सर. हा खूप चांगला आहे, लॉंग लास्टिंग आहे. बट द थिंग इज दॅट त्याचा स्मेल खूप वियर्ड आहे. मी आयब्रोला फक्त शेप देऊन घेते कारण मला आयब्रो वगैरे फिलअप करायची तर गरज नाही आहे, ऑलरेडी एवढे थिक आहेत. आणि लिपस्टिक अप्लाय करायच्या आधी वॅसलीन टू मॉइश्चराइज माय लिप्स. आता आहे मस्कारा. हा आहे मेबलिनचा कोलोसर वॉटरप्रूफ मस्कारा, जो की आता ड्राय होत आलाय. खूप दिवसाचा मी आणून ठेवला पण तेवढा तर काही यूज केला पण नाही. मी जर मस्कारा नाही लावला ना तर माझे आयलॅशेस आहेत भरपूर लांब, पण ते बिलकुल दिसत पण नाहीत फाउंडेशन लावलं, कारण असे पफी काइंड ऑफ आईज आहेत माझे, त्यामुळे मे बी. सो नाव द टाइम फॉर बन. जेव्हा पण इंडियन फ्लाईट्स म्हटलं ना की मी खूप एक्सायटेड असते फ्लाईटवर जायसाठी, कारण नो मॅटर तुम्ही इंडियामध्ये कुठे पण जाताय, कोणत्या पण सिटीमध्ये, कोणत्या पण लेवलवर, पण असं वाटतं ना की घरी जाऊन आलं. इवन दो यू आर लाईक यू कॅन गो होम बट यू कॅनॉट गो होम, इज समथिंग लाईक दॅट. बट स्टील आवडतं मला. जर कोणी घरचा व्यक्ती येत असेल तर फक्त काही विचारायलाच नको, नेक्स्ट लेवल एक्साइटमेंट असते. नेट वगैरे लावून झाली आहे माझी. थोडं अप्लाय करणार आहे ॲलोवेरा जेल टू सेट माय हेअर्स, कारण मी कुठलाही हार्ड हेअर जेल किंवा बाकी काही हेअर स्प्रे वगैरे असे प्रोडक्ट्स यूज नाही करत, कारण हे आमचं रोजचं काम आहे की आम्हाला रोज हेअरस्टाईल वगैरे करावं लागते. रोज जर एवढे हार्श प्रोडक्ट जर यूज केले केसांसाठी, जर जेवढे आहेत तेवढे पण नाही राहणार. सो इट्स द बेस्ट ऑप्शन. सी यू कॅन सी द रिझल्ट्स. इट विल गिव्ह यू द सेम लुक लाईक जेल, हेअर जेल. आणि जे एक्स्ट्रा बेबी हेअर आहे ते पिनने टक करायचे. डन. मी फक्त लिपस्टिक लावले आणि युनिफॉर्म. अशी काही मी रेडी झाली आहे फ्लाईटसाठी, तुम्ही बघू शकता. एकदम सिम्पल आहे, काही जेवढं मिनिमम रिक्वायरमेंट असते आमच्या मेकअपची तेवढंच केलं आहे. आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कशी दिसते. लेट्स गो.
तर फायनली मी पोचले अमृतसरमध्ये आणि ही होती माझी रूम. ॲक्च्युली पियुष माझ्या आधीच पोहोचलेले तिथे, त्यामुळे हा व्हिडिओ पण त्यांनी शूट केलेला आहे. आणि आता मी थोडा वेळ आराम करते आणि नंतर परत बोलते तुमच्याशी. आता मी पटापट रेडी होते आहे गोल्डन टेम्पलमध्ये जायसाठी, कारण अमृतसरला आल्यावर गोल्डन टेम्पलमध्ये जाणं तर कंपल्सरी आहे. ॲक्च्युली मी पहिल्यांदा आले अमृतसरमध्ये, त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते. मला खूप काही गोष्टी कवरअप करायच्या होत्या. जसं की आपल्याला माहिती आहे की नॉर्थ इंडिया साईडचं फूड जे आहे ते सर्वात फेमस आहे, तर मला ते पण एक्सप्लोअर करायचं होतं. त्यानंतर त्यांचं जे ट्रेडिशनल आहे सरसो का साग ज्याला म्हणतो आपण, ते टेस्ट करायचं होतं. मेन म्हणजे की नेमकं ते काय असते, कारण मी आजपर्यंत कधी ते नाही टेस्ट केलं आहे. कारण युज्युअली ते आपल्या साईडच्या हॉटेल्समध्ये वगैरे नाही मिळत, ते तिथली स्पेशालिटी आहे. तर त्यामुळे तिथे गेल्यावर ते ट्राय करणं तर बनतंच. पण बघूया, कारण टाईमचा पण खूप हे आहे, एवढा काही टाईम नाही आहे, त्यामुळे मला तर नाही वाटत. बघूया, जे जे काही कवर करता येईल ते करता येईल. आणि त्यानंतर तिथे फुलकारी दुपट्टे जे असतात, ज्याला आपण ओढणी म्हणतो, ती पण खूप फेमस आहे तिथली स्पेशली. त्यानंतर ज्योतीज वगैरे खूप सुंदर मिळतात तिथे. तर बघूया आता गेल्यावर काय काय करता येईल. तर ॲक्च्युली आम्ही प्लॅनिंग तर भरपूर काही केली आहे, पण माहीत पडेल दिवसभरात काय काय कवर करता येईल. बघूयात पुढे. थंडी पण आहे. फायनल आम्ही पोचलोय गोल्डन टेम्पल. मी दाखवलं तुम्हाला आतमधून, जर मी त्यांनी अलाव केलं. ॲक्च्युली हा आमच्यासाठी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता, कारण आम्ही दोघं पण पहिल्यांदाच जाणार होतो सुवर्ण मंदिरामध्ये, गोल्डन टेम्पलमध्ये. आणि हा आहे त्याचा एंट्रन्स, त्याचा आसपासचा परिसर. इथूनच एवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स येत होत ना की शब्दात व्यक्त. आणि गेल्यानंतर आधी केला नाश्ता आणि निघालो पुढे. मग आणि पियुषची इच्छा होती की त्यांनी पगडी बांधायची म्हणून, तर मग त्यासाठी आम्ही दुकान शोधत होतो. त्याच मंदिराच्याच परिसरामध्ये एक आम्हाला छोटं शॉप मिळालं जिथे ते बांधून देत होते पगडी. तर मग तिथूनच आम्ही पण बांधून घेतली. पण त्यांनी एवढी सुंदर आणि नीट एकदम व्यवस्थित दिली ना बांधून, खूपच सुंदर. तुम्ही बघालच पुढे व्हिडिओमध्ये. आणि जेव्हा केव्हा आपण असं बाहेर जातो ना, तेव्हा काहीतरी नवीन गोष्टी ट्राय केल्या पाहिजे. म्हणजे काही कल्चरल थिंग म्हणा त्यांच्या, की आणखी काही गोष्टी.
बहुत अच्छा दिख रहा है। करना मेरे को बता बोल, यहाँ करना मेरे को बोल, सीधे ऊपर करना, नहीं यहाँ से ठीक है। हाँ थोड़ी इनको बोलो जितना जाओ कर देंगे। ठीक और ठीक है। ये रुमाल नहीं दब जाएंगे? हाँ ये रुमाल हाँ थोड़ा पाइजेस नहीं थे। ये नजर जहाँ नजर आना चाहिए, दबाना नहीं है इसको, तभी तो बांधा है। अगर दब गया तो फिर तो फायदा नहीं। सीधा करो, थोड़ा टेढ़ा होगा ना। पूरे पंजाबी लग रहे हो अभी। मस्त दिसून राहिला दिसता। हमको मालूम है। मैचिंग बन गया वो पीली नहीं होनी चाहिए, दाल चाहिए चांगली ना। तर इथे आम्ही परत पोहोचले हॉटेलवर। ॲक्च्युली आमची चूक ही झाली की आम्ही ना थोडं लवकर जायला पाहिजे होतं। थोडं लेट गेल्यामुळे ना आम्हाला आतमध्ये नाही जायला मिळालं, कारण लाईनमध्ये जर लागलो असतो तर ऑलमोस्ट 2 ते 3 तास आरामात लागले असते। आणि पियुषची लवकर फ्लाईट पण होती, त्यांना पण जायचं होतं, त्यामुळे ते तर काही शक्य नव्हतं। तिथपर्यंत गेलो, बाहेरूनच दर्शन घेतलं आणि परत आलो। आता बघू, जेव्हा किंवा नशिबात असेल तेव्हा मिळेल जायला। आणि असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि भेटूया आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।